नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. आज मात्र पाठलाग करणाऱ्या प्रियाची सायलीने चांगलीच फजिती केली आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आता सायली अर्जुनला बोलत असते की काहीही झालं तरी प्रिया आपला पाठलाग करत मात्र येणारच. आता देखील ती नेहमी सतत असं भिंतीला कान देऊन तर ऐकत असते कोणाचं काय चाललंय म्हणून. ती आपला पाठलाग करत नक्कीच येणार, पण यासाठी देखील माझ्याकडे एक प्लॅन आहे. तिची आयडिया तिच्यावरच उलटवायची. त्यावर आता अर्जुन विचारतो की म्हणजे नक्की तू काय करणार आहेस? त्यावर सायली सांगते की ती नाही का आजकाल सगळ्यांसोबत खूप असं चांगलं वागायचं नाटक करत असते. नाही, तसं घरचेही तिच्यासोबत चांगलं वागायचं नाटकच करताय म्हणायला. पण मग आपण तिचा हा प्लॅन तिच्यावरच उलटवूयात. काय करू, तिला आता घरातीलच कामांमध्ये गुंतवून टाकू. नाही, तिला बांधून जरी इथे ठेवू शकत नसलो ना आपण, तर गुंतवून मात्र नक्कीच ठेवू शकतो. आणि आता सायली तिचा काय प्लॅन आहे तो अर्जुनला सांगते. तर अर्जुनला सुद्धा आता सायलीचा प्लॅन आवडतो आणि तो देखील बोलतो की हो चालेल, असंच करूयात आपण, जेणेकरून आपल्याला प्रियाला आपल्या शोधापासून दूर ठेवता येईल आणि ती पुरावे देखील आपल्याला जमा करता येतील तिच्या विरोधामध्ये. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता सर्वजण नाश्ता करत असतात. तर सायलीने खास फक्त अस्मितासाठी आज थालीपीठ बनवलेलं असतं. त्यावर सायली बोलते की अस्मिताताई, आज फक्त तुमच्या एकटीसाठीच थालीपीठ बनवलं आहे हां. आता अस्मिता ते थालीपीठ खाऊन पाहते आणि बोलते की हो, थालीपीठ खावं तर ते फक्त सायलीच्या हातचं. अगं आता सचिन जर इथे असता ना तर त्याला देखील किती आवडलं असतं बरं हे. आता अस्मिताच्या तोंडून परत एकदा सचिनचं नाव ऐकल्यावर अर्जुन मात्र थोडासा चिडतो आणि बोलतो की त्याचं काय करायचं आहे तुला, तू आहेस ना मग तू खा ना. त्यावर आता प्रताप बोलतो की नक्की कुठे गेला आहे मग तो. त्यावर अस्मिता सांगते की तो काही कामासाठी बाहेर गेला आहे आणि तो अर्जुनला देखील ओरडतो की अर्जुन काय हे. त्यावर अर्जुन बोलतो की म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तू आहेस ना आता इथे, मग तू तुझं थालीपीठ एन्जॉय कर ना. आणि तेवढ्यातच आता कल्पना सायलीला सांगते की अस्मिताला अजून थालीपीठ वाढ म्हणून. आता अस्मिताला थालीपीठ वाढण्यासाठी आता सायली ते थालीपीठाचं भांडं घेऊन अस्मिताकडे जाते. तर तेवढ्यातच आता अस्मिताचा फोन वाजतो आणि आता अस्मिता पाहते तर सचिनचा मेसेज आलेला असतो की मला आणखी काही पैसे हवे आहेत म्हणून. आणि नेमका तो मेसेज आता सायली देखील पाहते आणि सायली थोडंसं संशयानेच आता अस्मिताकडे पाहत असते. आता अस्मिताच्या लक्षात येतं की सायलीने हा मेसेज पाहिला आहे आणि ती लगेच तिचा फोन आता बंद करून ठेवून देते. तेवढ्यातच आता अश्विन आणि प्रिया देखील तिथे येतात. तर अश्विनला पाहताच आता प्रताप बोलतो की अश्विन बस, तू पण नाश्ता करून घे. एकदा का तू हॉस्पिटलला गेलास आणि हॉस्पिटलच्या कामामध्ये बिझी झालास ना की तुला खाण्यापिण्याचंही ध्यान राहत नाही. बस आमच्यासोबत नाश्ता करून घे. त्यावर आता अश्विन खरं तर तन्वीकडे पाहतो आणि त्याला घरच्यांसोबत थोडंसं काही बोलायचं असतं. त्यावर आता अश्विन बोलतो की हो नाश्ता करतो मी, पण त्याआधी मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. त्यावर आता कल्पना बोलते की अरे मग बोल ना, काय बोलायचं आहे. आता अश्विन तन्वीची बाजू घेऊन बोलत असतो इथे. तर अश्विन बोलतो की नाही म्हणजे एरवी तन्वी स्वयंपाक करते, पण मग तरी देखील तिला तिच्या मर्जीने किचनमध्ये जायची परवानगी नाही आहे ना अजून. नाही, तिला तिच्यासाठी जे काही नियम घालून दिले ते त्या नियमांनुसारच तिला किचनमध्ये जावं लागतं, किंवा मग शिक्षा म्हणून तिला सर्वांसाठी स्वयंपाक वगैरे करावा लागतो. ती तिच्या मनाने अजूनही कोणासाठी स्वयंपाक वगैरे करू शकत नाही आणि तिची अशी इच्छा आहे की आज संध्याकाळचा स्वयंपाक तिने एकटीने करावा. अगदी मेनू ठरवण्यापासून तर शेवटपर्यंत सगळं काही तिला एकटीला करायचं आहे. तर चालेल ना तिने किचनमध्ये गेलेलं. तर आता तन्वी देखील एकदम बिचाऱ्यासारखं तोंड करून तिथे उभी राहिली आहे. आता तेवढ्यातच सायली बोलते की हो चालेल ना, आणि नियम न ते कट कारस्थान करणाऱ्या मुलीसाठी होते. नाही म्हणजे तिने किचनमध्ये जाऊन देखील काही कारस्थानं करू नयेत ना म्हणून होते. आणि आता जर प्रिया तसं वागणार नसेल, ती जर खरंच बदलली असेल तर मग मात्र काहीही हरकत नाही आहे आमची. कर ग तू स्वयंपाक. आता सायली असं बोलल्यावर प्रिया पण लगेच आता बोलते थँक्यू हां अश्विन, तुला पण थँक्यू. अर्जुनच्या लक्षात येतं की हे सगळं काही प्रियाला घरामध्ये अडकवून ठेवण्यासाठी चांगलं आहे
पण तरी देखील तो अश्विनला टोमणा देतो की अश्विन, तू डॉक्टर आहेस ना, आणि तरी देखील बायकोची वकिली करतोयस. त्यावर आता सायली त्याला बोलते की अहो जाऊ देत ना. आणि आता सायली असं बोलल्यावर अर्जुनही शांत राहतो. तर सायली आता प्रियाला बोलते की प्रिया, संध्याकाळचा कशाला, आत्ताचा पण स्वयंपाक आहे ना तूच कर, आणि एक काम कर, संध्याकाळचा मेनू पण ना तूच ठरव, मी सांगते तसं विमलताईंना, त्या तुला मदत करतील. आणि आता सायली लगेच किचनमध्ये येऊन विमलताईंना काहीतरी सांगत असते. तर ती परत आता विमलताईंशी बोलून इथे येते आणि प्रियाला बोलते की प्रिया, मी विमलताईंना सांगितलं आहे सगळं, तसंही मी आता बाहेर जाते आहे, त्यामुळे आत्ताचं स्वयंपाकाचं तूच पहा, काय मेनू बनवायचं आहे मी सगळं काही सांगितलं आहे त्यांना, आणि संध्याकाळचा मेनू पण ठरव बरं का तूच. आता मात्र प्रिया चांगलीच घाबरली आणि विचार करते की आता मात्र मला किचनमध्येच अडकून पडावं लागणार आहे. आता सायली आणि अर्जुन कुठे जातं ते मला त्यांच्यावर लक्ष देखील ठेवता येणार नाही आहे. तर तेवढ्यात आता सायली आणि अर्जुन निघूनही गेलेले असतात. तर आता विमलताई सर्वांना वाढत असतात. तर आता कल्पना विचारते की विमल, अगं दुपारी काय बनवणार आहेस गं जेवायला. त्यावर विमल सांगते की आज ना कसली फोडणीची पोळी वगैरे काहीतरी ते बनवणार असतात. तर त्या सांगतात की तन्वीताई, तुम्ही कुकर लावता का, आणि एक काम करा, कणिक पण मळा आणि 4-5 पोळ्या पण लाटून ठेवा, नाही भाजू नका हां, फक्त लाटूनच ठेवा. त्यावर आता तन्वी बोलते की मी खोलीत जाऊन आलेच. त्यावर कल्पना बोलते की अगं आता कशाला खोलीत, तू विमलला मदत करणार आहेस ना, मग विमलला मदत कर ना आधी, मग जा बरं. त्यावर विमलताईही बोलतात हो नाही, म्हणजे तुमचं एवढं सगळं आवरेपर्यंत ना मीही थोडंसं माझं काम आवरते, मी कपडे वगैरे वाळत घालते, तोपर्यंत तुम्ही एवढं सगळं करून ठेवा, चालेल ना. आता मात्र तन्वीचा नाईलाज होतो आणि तन्वीला आता तिथेच किचनमध्ये अडकून पडावं लागतं. तर सायली आणि अर्जुन आता बाहेर पडले आहेत आणि आता ते त्या एरियामध्ये म्हणजे सदाशिव आणि मैनावती ज्या ठिकाणी राहतात त्या शाळांचा शोध घ्यायचं ठरवतात. तर अर्जुन बोलतो की ती बाई तर आपल्याला म्हणाली होती की 5वी मुलगी त्यांनी आपल्या त्या बाईला विकली होती आणि तिने दिलेल्या पैशांवरच त्यांनी ते दुकान टाकलं. याचा अर्थ ते दुकान पहिल्यापासूनच तिथे, म्हणजेच आता त्या एरियामधल्या शाळेमध्येच त्यांच्या 5 मुली असतील. आपण त्या शाळांचा शोध घेऊया आणि त्या शाळांमध्ये चौकशी करूयात. तर हे दोघेही आता शाळेमध्ये जाऊन या बबलीचा काही शोध लागतोय का ते पाहण्यासाठी चालले आहेत. तर इकडे सुमन आता जेव्हापासून नागराजला भेटून आली आहे, खरं तर ती खूप जास्त अस्वस्थ आहे. तिला तोच सगळा प्रसंग जेलमधला आठवत असतो की नागराज अजून देखील सुधारलेला नाही आहे. अजून देखील तो तेच म्हणतोय की जोपर्यंत दादाची सगळी प्रॉपर्टी मला भेटत नाही तोपर्यंत मी दादाला जिवंतच ठेवणार आहे आणि मी सगळ्या प्रॉपर्टीचा राजा होणार आहे वगैरे. तर आता हे प्रतिमाच्या लक्षात येतं आणि प्रतिमा किचनमध्ये आल्यावर सुमनला विचारते की सुमन, अगं तुला बरं वाटावं म्हणून तर तू काल मंदिरामध्ये गेली होतीस ना, पण तू आल्यापासून मी पाहतीये उलट तू अजून जास्त अस्वस्थ वाटतीयेस, काही झालंय का मंदिरामध्ये. त्यावर आता सुमन थोडंसं घाबरतच प्रतिमाला सांगते की वहिनी, खरं तर काल मी मंदिरामध्ये गेलेच नव्हते. त्यावर प्रतिमा विचारते अगं मग तू कुठे गेली होतीस इतका वेळची. त्यावर सुमन घाबरतच सांगते की मी यांना भेटायला गेले होते जेलमध्ये. आता हे ऐकून खरं तर प्रतिमाला पण धक्काच बसतो, तिलाही जरा आश्चर्यच वाटतं. त्यावर आता सुमन पुढे सांगते की खरं तर मला राहावलं नाही आणि मी यांना जाब विचारण्यासाठी तिथे गेले होते. म्हणजे आपल्या सख्ख्या भावाच्या कुटुंबासोबत असं कोण वागतं आणि हे असं का वागले ह्याचाच मला जाब विचारायचा होता त्यांना, म्हणून मी गेले होते. त्यावर आता प्रतिमा तिला समजावते की अगं सचिन काय किंवा नागराज भाऊजी काय, हे लोक ना हे असेच आहेत आणि मग तुम्ही लोक त्यांच्या प्रभावामध्ये येता आणि मधल्यामध्ये आमची कोंडी होऊन जाते बघ. त्यावर आता सुमन बोलते की नाही वहिनी, मी परत आता त्यांना भेटायला जाणार नाही आहे. आता उलट बरं झालं की मी त्यांना भेटायला गेले, माझे डोळे तरी उघडले, मला समजलं तरी की त्यांना या गोष्टीचा थोडाही पश्चाताप नाही आहे आणि ते सुधारणार देखील नाही आहेत म्हणून.
त्यावर प्रतिमा आता सुमनला समजावत असते, अगं नवरा कसाही असला तरी देव मानण्याचा जमाना आहे का हा जमाना गेला आता. आणि तू देखील नागराज भाऊजींचा विचार करणं सोडून दे, तुला थोडं सोपं जाईन वगैरे. आता ही सुमनला खरं तर समजावण्याचा प्रयत्न करत असते. त्यावर सुमन बोलते की खरं तर मला तुम्हाला हे सांगितल्याशिवाय राहावलं नाही म्हणून तुम्हाला सांगितलं, पण भाऊजींना मात्र यातलं काही एक सांगू नका. नाही, मी जर काल तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही देखील मला जाऊ दिलं नसतंच आणि तुम्हाला भाऊजींना ही गोष्ट सांगावीच लागली असती. म्हणूनच मग मी तुम्हाला न सांगता त्यांना भेटायला गेले. तर इकडे सायली आणि अर्जुन आता कुठल्याशा एका शाळेमध्ये बबलीची चौकशी करायला पोहोचलेले असतात. आणि आता ते शाळेचे शिपाई त्यांना ते रेकॉर्ड्स वगैरे आणून देतात आणि सांगतात की तुम्ही जे सांगितलं होतं त्याप्रमाणे एक लोखंडे नावाची मुलगी या रजिस्टरमध्ये आहे, तिचं नाव. आता ते प्रिन्सिपल देखील ते रजिस्टर सायली आणि अर्जुनला देतात. तर सायली आणि अर्जुन आता कोणी बबली लोखंडे सापडते का त्या रजिस्टरमध्ये पाहत असतात, पण खरं तर त्यांना कोणी बबली लोखंडे नावाची एकही मुलगी सापडत नाही. पण बबलीच्या एका बहिणीचं नाव मात्र त्यामध्ये असतं आणि त्यामध्ये सदाशिव, मैनावतीचे देखील नावं असतात आणि टोटल 5 भावंड आहेत हे देखील लिहिलेलं असतं. त्यांचा पत्ता देखील आत्ताचा जो पत्ता आहे सदाशिव मैनावतीचा तोच पत्ता असतो. त्यावर आता ते प्रिन्सिपल सांगतात की आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याचं हे असं रेकॉर्ड मेंटेन केलं आहे की ज्याच्याबद्दल त्याच्या कुटुंबाची वगैरे सर्व काही माहिती यामध्ये आहे. त्यावर अर्जुन आता सायलीला बोलतो की म्हणजे ती बाई सांगत होती ते बरोबर होतं, तर सदा मैनाने आपल्याला खोटं सांगितलं की त्यांना 4च मुली आहेत, तर बबली पकडून त्यांना 5 मुली होत्या. आणि आता ते प्रिन्सिपल सांगतात की ही शाळा नंतर फक्त मुलांची शाळा झाली आणि इथल्या मुली मात्र नंतर इथेच असणाऱ्या एका सावित्रीबाई विद्यालयामध्ये ट्रान्सफर केल्या गेल्या आणि नंतर ते देखील बंद पडलं. मग आता त्या कुठल्या शाळेत गेल्या होत्या त्याची यांना तरी काही आयडिया नाही आहे. तर इकडे घरी आता तन्वी सगळं उचकापाचक सुरू असते तिची की घरामध्ये काय आहे, काय संपलं आहे वगैरे. त्यावर आता या विमलताई बोलतात की तन्वीताई तुम्हाला काही हवं आहे का, मी शोधून देते, मला सांगा ना. त्यावर तन्वी बोलते की हो, संध्याकाळीच्या स्वयंपाकासाठी काय सगळं सामान वगैरे आहे की नाही ते पाहते आहे मी. आणि तिला सापडतं की आता चण्याची डाळ तर संपली आहे. त्यावर तन्वी बोलते की ही बघ चण्याची डाळ संपली आहे, मला हवी ती संध्याकाळी. त्यावर आता विमलताई बोलतात की पण पुरणपोळी तर आता होळीलाच खाल्ली ना, आता परत कोणी खाणार नाही. त्यावर आता तन्वी बोलते की चण्याच्या डाळीची काय फक्त पुरणपोळीच होते का, बाकीचे पदार्थ नाही होत का. त्यावर आता विमलताई बोलतात की म्हणजे तुम्हाला काय करायचे, वाटली डाळ करायची आहे की काय. त्यावर आता ही प्रिया बोलते की हो, वाटली डाळच करायची आहे, त्यासाठी लागणार आहे मला हरभऱ्याची डाळ संध्याकाळी, मी लगेच मार्केटमध्ये जाऊन घेऊन येते. त्यावर आता ह्या विमलताई खरं तर तिला म्हणजे थांबवायचा प्रयत्न करतात की नाही तुम्ही जाऊ नका, मी जाते आणि पटकन येते. पण प्रिया मात्र काही ऐकत नाही आणि ती तशीच आता तडक, तिला बहाणाच मिळाला आहे काहीतरी बाहेर जाण्याचा आणि लगेच आता ती बाहेर जायला निघते. आता ती गाडीमध्ये येऊन बसते पण विचार करते की आता सायली आणि अर्जुन नक्की कुठे गेले असतील. आज सकाळपासूनही त्यांचा पाठलाग करायचं काही मला जमलं नाही आहे, ते काही सदा मैनाकडे तर गेले नसतील ना. तर सायली आणि अर्जुन आता त्या शाळेतून बाहेर पडतात आणि आता जवळपास कुठे दुसरी शाळा आहे का ते शोधत असतात त्या शाळेत जाण्यासाठी. तर प्रिया मात्र आता ठरवते की सदा मैनाला एकदा फोनच करून पाहते, कदाचित सायली अर्जुन तिकडे गेले असतील. आणि आता ती फोन करते पण ती मैनावती काही हिचा फोन उचलत नाही. त्यावर आता प्रिया चिडते आणि बोलते की बरोबर आहे, आता पैसे मिळाले ना, आता कशाला माझा फोन उचलेल बरं, आता एक करेल परत पुढच्या महिन्यामध्ये पैशांसाठी मला फोन. पण नंतर तिचं डोकं चालतं की नाही कदाचित सायली आणि अर्जुन तिथे असतील त्यांच्यासमोर आणि म्हणूनच ते आमचा फोन उचलत नसतील. त्यांना काही धमकावायची सुद्धा गरज नाही आहे, थोडेसे पैसे काय फेकले लगेच पोपटासारखे बोलायला लागतील ते दोघे पण. नाही मला लगेच त्यांच्या घरीच जाऊन पाहायला हवं आहे की नक्की काय झालं आहे. आणि आता प्रिया लगेच आता सदा आणि मैनाच्या घरी जाण्यासाठी निघते. तर इकडे जेलमध्ये हा नागराज मात्र विचार करत असतो की माझी बायको ना एक नंबरची मूर्ख आहे, आधीपासूनच ती एकदम इमोशनल सेंटिमेंटल आहे, पण मला अजून देखील तिच्या या सगळ्या स्वभावाचा वापर करून घेता येईल का. नाही म्हणजे आता सध्या तरी ती चिडली आहे माझ्यावर, पण काही हरकत नाही, थोड्या दिवसात होईल तिचा राग शांत. आणि मग तिच्याकडून मी इथे जरी आत बसलेलो असलो तरी बाहेर काय चाललंय ते सगळं जाणून घेता येईल. सायली अर्जुन काय करतायत, कसली शोधाशोध करतायत
त्याचे सगळ्याचे रिपोर्ट्स मात्र मला तिच्याकडून घेता येतील आणि इथे बसून मला सगळ्या चाव्या फिरवता येतील. नाही, पण ती काय माझा मदत करेल असं वाटत नाही आहे. नाही, सायलीच्या नादी लागून जास्तच बिघडली आहे ना ती जरा बदलल्यासारखीच वाटली मला. आजकाल काही ती माझं ऐकत नाही आहे वगैरे. नाही, पण तिने जर माझं ऐकलं नाही तर आता हा नागराज मात्र जेलमध्ये बसल्या बसल्या सुमनच्या भोळेपणाचा फायदा घेऊन अजूनही कटकारस्थानच करायचा प्लॅन करतोय. तर इकडे तन्वी आता त्या लोखंडेंच्या घरी जाण्यासाठी निघालेलीच असते. तर रस्त्यातच तिला आता सायली आणि अर्जुन दिसतात. तर आता सायली आणि अर्जुन देखील आता दुसऱ्या शाळेमध्ये बबलीचा शोध घेण्यासाठी निघालेले असतात. तर तेवढ्यातच आता विमलताई सायलीला फोन करून सांगतात की तन्वी आता घरातून बाहेर पडली आहे आणि तुमचा पाठलाग करते म्हणून. त्यावर सायली आता गाडीच्या आरशामध्ये पाहते तर तिला त्यांच्या मागे आता तन्वीची गाडी दिसते. त्यावर तीही बोलते की ठीक आहे चालेल. आणि ती अर्जुनला सांगते की मी बोललं होतं ना तुम्हाला, तसंच झालं, प्रिया आपला पाठलाग करते आहे. त्यावर अर्जुन पण आता त्या गाडीच्या आरशामध्ये पाहतो तर मागे त्याला तन्वीची गाडी दिसते आणि बोलतो की हो, पण तुला कसं काय कळालं ती आपल्या मागे आहेत? तुला काय मागे पण डोळे आहेत की काय? त्यावर सायली बोलते की नाही, पण मी आपल्या घरामध्ये जिवंत कॅमेरा बसवला आहे. त्यावर अर्जुन बोलतो की म्हणजे काय केलं आहे तू? तेव्हा सायली सांगते की ती जेव्हा किचनमध्ये आता काय मेनू बनवायचा आहे हे सांगायला गेली होती विमलताईंना, तेव्हा तिने विमलताईंना सांगितलं की काहीही झालं तरी तन्वीला मात्र इथेच काहीतरी कामं सांगून अडकवून ठेवा आणि ती बाहेर पडली की लगेच फोन करून सांगा म्हणून. आणि आत्ता विमलताईंचाच फोन आला होता की तन्वी घराच्या बाहेर पडली आहे. त्यावर आता अर्जुन सांगतो की आता पुढची शाळा तर मार्केटमध्ये जायचं आहे आपल्याला, मार्केटच्या मागच्या गल्लीमध्ये. त्यावर सायली सांगते की एक काम करा, तुम्ही मार्केटपर्यंत चला, मार्केटमध्येच गाडी लावा आणि त्यानंतर मात्र ती आपला पाठलाग करत आपल्या मागोमागे येईलच, पण तिला गुंगारा देऊन तुम्ही शाळेकडे निघून जा आणि मी पाहते मग तिचं काय करायचं आहे ते. तर आता ठरलेल्या प्लॅनप्रमाणे सायली आणि अर्जुन आता मार्केटमध्ये पोहोचलेले असतात. तर मार्केटमध्येच तिथे एका साईडला गाडी पार्क करून आता अर्जुन आणि सायली पुढे चालत असतात. तर आता तन्वी देखील मागोमाग गाडी पार्क करून इकडे तिकडे म्हणजे सायली अर्जुनचं लक्ष जाणार नाही असं लपत आता ती त्या दोघांचा पाठलाग करते. पण अचानकच आता अर्जुन आणि सायली दोघेही तिथून गायब होऊन जातात. तर तन्वी मात्र त्यांना इकडे तिकडे शोधतीये. तर सायली लगेच तन्वी समोरच हजर होते आणि बोलते, काय गं, तू इथे काय करतेयस? तू तर घरीच थांबणार होती ना, स्वयंपाक करणार होतीस ना? त्यावर प्रिया बोलते की हो, खरेदीसाठी आली आहे मी, तेच मला संध्याकाळसाठी चण्याची डाळ हवी होती आणि ती संपली होती, तीच घ्यायला आली आहे मी इकडे. तर इकडे घरी आता ही अस्मिता खोलीमध्ये एकटीच असते आणि सचिन काही तिला आजूबाजूला कुठे दिसेना. सचिनचा फोन पाहते तर फोनही स्विच ऑफ असतो. आता ती त्याचा फोन ऑन करते तर तेवढ्यातच त्या फोनवर कोणाचा तरी फोन येतो. आता सचिन तिथे नसल्यामुळे ती फोन उचलते. तसा आता तिकडचा माणूस लगेच धमकावायलाच सुरुवात करतो की काय रे, ए दीक्षित, कधी देणार आहेस माझे पैसे? अरे, माझे पैसे बुडवतोस काय? आता जर तू माझे पैसे बुडवले नाहीस ना, तू कुठेही लपून बस, मी तुला शोधून काढीन आणि तुझी मान कापीन वगैरे. आता हे सगळं ऐकून अस्मिता घाबरते आणि विचारते की कोण बोलताय कोण नक्की तुम्ही? आणि तेवढ्यातच आता सचिन तिथे येतो आणि तिच्या हातातून फोन घेतो. आता त्याच्या लक्षात येतं की हा त्याच माणसाचा फोन आहे. त्यावर आता अस्मिता त्याला विचारते की अरे, कोण धमक्या देत होतं तुला? त्यावर आता हा सचिन सांगतो की अगं बघ ना, नंबर पण सेव्ह नाही आहे, अननोन नंबर आहे हा, मला नाही माहिती. आणि तुला काय वाटतं मी काय कोणाचे पैसे वगैरे बुडवेल का? अगं मी का करेल असं? त्यावर आता अस्मिता बोलते की अरे, पण तो दीक्षितच बोलला. आता मात्र सचिन तिला चांगलाच नेहमीप्रमाणे फसवतो आणि बोलतो की अगं, तो दुसरा कोणीतरी दीक्षित असेल आणि त्याला फोन करायचं सोडून त्याने चुकून मला फोन केला असेल, हे असं काहीही नाही आहे. त्यावर आता अस्मिता विचारते की नक्की हे असं काही नाही आहे ना? त्यावर सचिन तिला सांगतो की नक्की असं काही नाही आहे. आणि बघ बरं, ह्या सगळ्या गोंधळामध्ये कॉफी देखील थंड झाली, तू बस इथेच, मी किचनमध्ये जाऊन थंड झालेली कॉफी गरम करून घेऊन येतो, असं म्हणून आता तो बहाणा करून त्या कॉफीच्या बहाण्याने तिथून निघून जातो. तर अस्मिता मात्र खरंच घाबरली आहे आणि ती विचार करते की हे असंच आहे की सचिन तिच्यापासून काही लपवतोय.
तर इकडे सायली आता तन्वीला बोलते की अगं बरं झालंस तू भेटलीस. नाही म्हणजे मी विचारच करत होते की 15 दिवसाचं वाहन सामान वगैरे घेते. नाही पण मला एकटीला एवढ्या पिशव्या उचलायला जमलं नसतं ना. बरं झालं तू आलीस आता पिशव्या उचलायला. चल हे काय समोरच दुकान आहे, आपण सगळा बाजार वगैरे घेऊयात. चल चल. आणि आता प्रिया नाही म्हणत असताना देखील आता सायली खरं तर तिला बळजबरीच हात पकडून त्या दुकानामध्ये घेऊन जाते. आणि आता दुकानामध्ये गेल्यानंतर आता सायली आता त्यांना सांगते की मला महिन्याभराचं सामान भरायचं आहे. आणि आता तिचं एक एक सामान घ्यायचं काम चालू असतं. आणि या सगळ्या प्रकारामध्ये ती आता तन्वीला एवढं दमवून टाकते की आता तन्वीला खरं तर पश्चाताप होत असतो की मी कशाला उगाचच या सायलीचा पाठलाग करत इथपर्यंत पोहोचले म्हणून. आणि आता सामान घेऊन झाल्यावर आता सायली पेमेंट करायला जाते, पण तिचा मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि तिच्याकडनं पेमेंट काही होईनाच. मग आता सायली पेमेंट करायलाही तन्वीलाच सांगते. तर तन्वी बोलते इतकं पेमेंट मी करायचं आहे. त्यावर सायली सांगते की अगं आपल्या घरासाठीच घेतलं आहे की नाही हे सगळं सामान, मग पेमेंट तू केलं काय किंवा मी केलं काय फरक पडतो बरं, करून दे पेमेंट आणि ह्या सगळ्या पिशव्या घे. आता सायली मात्र एकच पिशवी घेऊन पुढे निघते आणि तन्वीला मात्र उरलेल्या 2-2 जड पिशव्या आता ती उचलायला लावते. आणि बाहेर मार्केटमध्ये आल्यानंतर ती अजून एक भली मोठी पपई विकत घेते आणि त्या तन्वीच्या हातात असलेल्या पिशवीतच कोंबते. आणि तिच्या हातातली पिशवी देखील ती आता तन्वीच्याच हातात देते. खरं तर आता तन्वीला त्या पिशव्या खूप जड झालेल्या असतात. तर तन्वी बोलते की सायली अगं एक तरी पिशवी घे ना, अगं किती जड झालं आहे मला, माझे हात दुखायला लागले. त्यावर आता सायली बोलते की अगं एरवी मी सगळं काही मी आणि आईच करतो की नाही, तुला ही सवय व्हायला नको का, चल चल पटपट चल. आणि गाडी कुठे लावली आहेस, आणली आहेस ना गाडी. त्यावर तन्वी बोलते की थोडी लांब आहे, आपण रिक्षा करून जाऊयात ना. त्यावर सायली बोलते कशाला रिक्षा, चल पटपट चल बरं माझ्या मागोमाग. आणि आता सायली तिला तशाच त्या जड पिशव्या घेऊन तिच्या मागोमाग यायला लावते. तर तन्वीचे मात्र चांगलीच दमली आहे इथे. तर अर्जुन आता इकडे शाळेमध्ये पोहोचून आता त्या लोखंडे कोणी मुलगीचं ॲडमिशन झालं आहे का ते चेक करत असतो. तर त्याला शिपायाकडनं समजतं की आता त्या लोखंडेच्या 3 मुली तर असतात इथे, पण सोनाली आणि बबलीचं काही रेकॉर्ड सापडत नाही. आणि ते शिपाई सांगतात की त्या कदाचित त्या दुसऱ्या शाळेमध्ये पाठवल्या गेल्या असतील. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन मिळून आता त्या दुसऱ्या शाळेमध्ये जाऊनही चौकशी करतात. तर त्यांना तिथे मात्र बबलीचं म्हणजेच प्रियाचं रेकॉर्ड सापडतं. आता प्रिया तन्वी नाही आहे हे तर ह्या दोघांनाही सत्य समजलं आहे. आणि आता सायली आणि अर्जुन दोघेही ठरवतात की हा खेळ तिने सुरू केलेला आहे, पण याचा शेवट मात्र आपणच करणार आहोत. तर सायली आणि अर्जुनचा आता पुढील प्लॅन काय असेल हे तर येणाऱ्या भागातच पाहायला मिळेल. त्यामुळे येणारा एपिसोड पाहायला देखील विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.